यानंतर एक ब्रेकिंग न्यूज येते। बातमी विधान परिषदेतील 12 आमदारांच्या नियुक्ती संदर्भातली। उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवारांमुळे विधान परिषदेच्या आमदारांची यादी अडकल्याची माहिती आहे। राज्यपाल नियुक्त 12 सदस्यांची नावं निश्चित करण्याची महायुतीत घाई आहे। रिक्त 12 जागांपैकी 6 जागा भाजप घेणार आहे। शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या वाट्याला 3-3 जागा आल्यात। विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहिता लागू झाल्यानंतर ही नावं जाहीर होणं आवश्यक आहे। त्यामुळे येत्या आठवड्यातच राज्यपालांकडे नावं पाठवावीत असं सत्ताधारी पक्षानं ठरवले। ही नावं अंतिम करण्याची प्रक्रिया त्या पक्षात सुरू आहे। मात्र निवडणुकीच्या तोंडावर अजित पवारांच्या राष्ट्रवादीला इच्छुकांना नाराज करणं शक्य नसल्यानं नावं अडकली आहेत। यानंतर एक ब्रेकिंग न्यूज येते। बातमी विधान परिषदेतील 12 आमदारांच्या नियुक्ती संदर्भातली। उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवारांमुळे विधान परिषदेच्या आमदारांची यादी अडकल्याची माहिती आहे। राज्यपाल नियुक्त 12 सदस्यांची नावं निश्चित करण्याची महायुतीत घाई आहे। रिक्त 12 जागांपैकी 6 जागा भाजप घेणार आहे। शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या वाट्याला 3-3 जागा आल्यात। विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहिता लागू झाल्यानंतर ही नावं जाहीर होणं आवश्यक आहे। त्यामुळे येत्या आठवड्यातच राज्यपालांकडे नावं पाठवावीत असं सत्ताधारी पक्षानं ठरवले। ही नावं अंतिम करण्याची प्रक्रिया त्या पक्षात सुरू आहे। मात्र निवडणुकीच्या तोंडावर अजित पवारांच्या राष्ट्रवादीला इच्छुकांना नाराज करणं शक्य नसल्यानं नावं अडकली आहेत।